टीव्ही सत्यमेव व्रतम। फडणवीसांचं सरकार हे कडवट हिंदुत्ववादी वगैरे आहे असं सांगितलं जातं, त्यामुळे सत्तेवर येण्याआधी त्यांनी पंचांग पाहून मुहूर्त काढला असेलच। सरकारातील काही जणांनी तर आसामच्या कामाख्या मंदिरात अघोरी पूजा करून सत्तेत प्रवेश केला, पण या सगळ्याचा मुहूर्त चुकलेला दिसतो। मंत्र्यांचे उपदेवाप आणि प्रताप यांच्या पद्धतीने समोर येत आहे ते पाहता लवकरच मंत्रिमंडळाचे पत्ते पिसावे लागतील व 5 ते 6 मंत्र्यांना लात मारून घरी बसवावं लागेल असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय। शासकीय वर्तुळात अशा मंत्र्यांची नावं चर्चेत आहेत। संजय शिरसाट, योगेश कदम, माणिक कोकाटे, दादा भुसे, संजय राठोड व नाशिकच्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या 5 मंत्र्यांपैकी काहींना जावं लागेल। गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत तशा स्पष्ट सूचना दिल्यात। भारतीय जनता पक्षाचे स्वतःचे 132 व इतर दोघांचं मिळून प्रचंड बहुमत असताना सरकारला धक्के बसत आहेत असा उल्लेख सामनाच्या अग्रलेखात आहे। मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात हनी ट्रॅप वगैरे काही नाही, अशा तक्रारी कोणत्याही मंत्र्यांनी केल्या नाहीत। फडणवीस यांचं हे बोलणं वरवरचं आणि सरकारची अब्रू सावरण्यासाठी आहे। प्रत्यक्षात गुप्तचरांनी जी माहिती दिली त्यामुळे फडणवीस यांची झोप उडालीच आहे। एकनाथ खडसे यांनी मधल्या काळात फडणवीस यांच्या अगदी जवळच्या एका मंत्र्याबाबत अशा हानी प्रकाराची माहिती दिली, त्यामुळे महाराष्ट्राला धक्का वगैरे बसला नाही। मंत्रिमंडळातील 70 ते 75% मंत्र्यांचे व आमदारांचे चारित्र्य याच प्रकारचे आहे व या सगळ्यांचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत आहेत। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि हनी ट्रॅप प्रकरणात भलताच धुराळ उडवला। 2022 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार हनी ट्रॅपमुळे पडलं। आमदार खासदारांना अशा हनी ट्रॅपमध्ये अडकवून सरळ ब्लॅकमेल केलं असंच वडेट्टीवार यांना म्हणायचंय। वडेट्टीवार हे अनेक वर्ष राजकारणात आहेत। मंत्री विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं, त्यामुळे त्यांना गांभीर्यानं घ्यावं लागेल। सरकार हनी ट्रॅपमुळे पडले किंवा पाडले हा विषय ऐकून वाचून सोडून देण्यासारखा नाही असं देखील ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय। भाजप किती खालच्या प्रकारच्या राजकारणात गुंतला आहे याचा स्फोट वडेट्टीवार यांनी केलाय। शिवसेना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार व खासदार ईडी सीबीआयच्या धाकामुळे निसटले तर किमान 18 आमदारच 4 खासदार हे दिल्ली, कोल्हापूर, पुणे, नागपूर, नाशिकच्या हनी ट्रॅपमध्ये फसल्यानं अब्रू रक्षणासाठी भाजपमध्ये सामील झाले असं खात्रीनं सांगितलंय। गेले की दिल्लीतील पंचतारांकित हॉटेल्स, शासकीय जागात या काही घडामोडी घडल्या, त्या घडवण्यास उत्तेजन दिलं गेलं। शिवसेनेतून फुटलेले 4 सन्माननीय त्या ट्रॅपमध्ये अडकले गेले व शेवटी त्यांना महान राष्ट्रीय विचारानं भाजपमध्ये सामील व्हावं लागलं। हे करून वर दक्षिणा 50 कोटींची मिळाली ती वेगळीच। अनेक आमदारांचंही तेच होतं। त्या आमदार खासदार मंत्र्यांचे सध्याचं उसळते वर्तन पाहता वडेट्टीवार म्हणतात ते खरंच वाटतं असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय।